नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मुक्ता सागरला म्हणत असते की सागर, सावनीला काही वाटू दे, पण मला सावनीची खरंच खूप काळजी आहे. म्हणजे जसं मी आपल्या कुटुंबातील लोकांची काळजी घेते ना, तसंच मी सावनीची सुद्धा खूप काळजी घेते आहो. आणि यापुढे सुद्धा मी जसं आपल्या घरातल्या लोकांकडे लक्ष देईन, तसंच त्याच्यापेक्षाही जास्त मी आता सावनीकडे लक्ष देईन, असं मुक्ता म्हणते. तेव्हा इथे आदित्य आता सावनीला मिठी मारतो. त्याच्यानंतरला तो सागरला सुद्धा मिठी मारतो. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते की आदित्य, तुला कसलीही काळजी करायची गरज नाही आहे बेटा. अरे तुझी मम्मासुद्धा या घरातलाच एक भाग आहे ना. आम्ही सगळेजण मिळून तिची काळजी घेऊ. त्यानंतर इथे सावलीच्या आता सगळं काही लक्षात आलेलं असतं. ती म्हणते ही मुक्ता खूपच जास्त पोचलेली आहे. म्हणजे हिने माझाच प्लॅन माझ्यावरतीच फिरवलेला आहे. हे सगळं तू आदित्यसाठी करतेस ना मुक्ता. मला सगळं काही माहिती आहे. ही फॅमिली तुझी ताकद आहे. ही फॅमिली सगळी तुझ्या बरोबर आहे, म्हणून तुझी एवढी हिंमत वाढली. एक एक करून सगळ्यांना तुझ्यापासून कसं दूर करते ना, ते बघस तू. सगळ्यांना तुझ्या विरोधात उभं करेल. त्यानंतरही ते मुक्ताने हे सगळं आदित्यसाठी केलेलं असतं आणि सागरला सुद्धा ते कळतं. त्यामुळे इथे आदित्यला सुद्धा या गोष्टीचा फार आनंद झालेला असतो. मुक्ता आता विचारात बसलेली असते. तिला असं वाटत असतं की जे काही केलंय ते सगळं योग्य तर आहे ना, की नाही, असे खूप सारे प्रश्न तिच्या मनामध्ये आता आलेले असतात. तेवढ्यातच तिथे सागर येतो. सागर मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता, म्हणजे आज तुम्ही जे काही बोललात ना, ते सगळं का बोलात मला सगळं काही माहिती आहे. पण तुम्हीच प्रॉपर्टीचे पेपर तयार करायला सांगितले होते आणि तुम्हीच ते प्रॉपर्टीचे पेपर का बरं फाडलेत. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, सागर सॉरी, मी ते पेपर फाडायला नको होते का? मी काही चुकीचं केलं आहे का? तेव्हा इथे सागर म्हणत असतो की मुक्ता, अजिबात असं काही नाही आहे. म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की आत्तापर्यंत तुम्ही जे काही केलं, सावलीचं सगळं बोलणं ऐकलं, ते फक्त आणि फक्त तुम्ही आदित्यसाठी करत होता आणि हे आम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही जेव्हा आम्हाला सगळ्यांना कन्व्हिन्स करत होता, तेव्हा आम्हीसुद्धा सगळं तुमचं ऐकत होतो फक्त आदित्यसाठी. आणि आतासुद्धा सावनी जेव्हा म्हणाली की प्रॉपर्टी सगळी आदित्यच्या नावावरती करायची आहे, तेव्हा तुम्ही नेहमीप्रमाणे कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आदित्यच्या नावावरती प्रॉपर्टीसुद्धा करायला सांगितली. त्यावेळेला तुम्ही वरचेच संपूर्ण घर एका बाजूला होतं, पण तरीसुद्धा तुम्ही आम्हाला पटवून दिलं की आदित्यसाठी काय योग्य आहे, काय अयोग्य, आणि तसं आपण करत होतो. आणि नंतर तुम्ही प्रॉपर्टीचे पेपर फाडलेत, म्हणून फक्त मी विचारतोय, बाकी काही नाही. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते की सागर, आदित्यला आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा समजावू शकतो की एवढी प्रॉपर्टी ही तुम्ही मेहनतीने कमावलेली आहे आणि सावलीचा हेतू माझ्या लक्षात आला होता. त्यामुळे मी निर्णय घेतला की प्रॉपर्टी नावावरती करण्यापेक्षा आपण आदित्यला वेगळ्या पद्धतीने सुद्धा समजावू शकतो. मला माझी चूक कळली आहे, असं सुद्धा इथे मुक्ता म्हणते. तेव्हा इथे मुक्ता म्हणते की सावनीचा हेतू आणि ती जे काही बोलले ते आताच मी सागरला सांगू शकत नाही, नाहीतर ते अख्खं घर डोक्यावरती घेतील आणि सावनीला घराच्या बाहेर काढतील. त्यापेक्षा आता मी वेगळ्या पद्धतीने आदित्यला समजावणार आहे, असं सुद्धा इथे आता मुक्ता म्हणत असते. तेव्हा आता मुक्ताने एक नवीन प्लॅन तयार केलेला असतो. ती आता सकाळ सकाळ इथे सावनीच्या रूममध्ये येते आणि AC बंद करते. तेव्हा आधी मुक्ता उभी राहते, सावनीला जाग येईपर्यंत वाट बघत असते. तेव्हा आता सावनी म्हणत असते की काय झालं, AC कुणी बंद केला, लाईट गेली की काय? तेव्हा मुक्ता म्हणत असते की सावनी उठा उठा, चला, अहो अजून काय झोपलात? तेव्हा सावनी म्हणत असते, मुक्ता तू इथे काय करतेस, मला झोपू दे शांतपणे. तेव्हा मुक्ता म्हणते, असं कसं? अहो तुम्ही आदित्यची आई आहात ना, मग आता आदित्यला शाळेत जायचं आहे, त्याचा टिफिन तयार करायला नको आहे का तुम्हाला? तुम्ही स्वतःला आदित्यची आई म्हणवता ना, मग जबाबदारी पार पाडा. बिचारा आदित्य सकाळी 4 वाजता उठून अभ्यास करत बसलाय आणि तुम्ही अजून इथे झोपलाय. आता मी त्याला जाऊन सांगू का की तुझी मम्मा तुला डबा करायला उठत नाही आहे म्हणून? कारण तुझ्यापेक्षा त्यांना त्यांची साखर झोप जास्त महत्त्वाची आहे. थांबा, मी जाऊन सांगते. तेव्हा इथे सावनी म्हणत असते, मुक्ता थांब. तेव्हा मुक्ता म्हणत असते, उठा आता, 5 वाजले. तुमच्या मुलाला आदित्यला शाळेत जायचं आहे, त्याचा डबा रेडी करा, त्याला हवं नको ते सगळं बघा, त्याला कपडेसुद्धा द्या त्याच्या शाळेचे, जा बरं जा. तेव्हा इथे सावनी म्हणत असते, मी माझ्या बाप जन्मात एवढ्या सकाळी कधीच उठले नव्हते. त्यानंतर ती उठून आता जात असताना तिला भिंतसुद्धा डोक्याला लागते. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते, अरे देवा, आधीच यांचा एवढासा मेंदू आणि त्याला एवढा त्रास. तेव्हा इथे मुक्ता म्हणते की काय होणार आहे काय माहिती. आता पहिल्यांदा 5 वाजता उठलेत ना. तेव्हा इथे आदित्य आता स्वतःचा अभ्यास करत बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे सावनी येते. त्याला गुड मॉर्निंगसुद्धा विश करत नाही, डिरेक्टली तशीच
किचनमध्ये सुद्धा जाते. किचनमध्ये गेल्यानंतर आता ती कामांना सुरुवात करते. तेव्हा इथे आदित्य बघतो की सकाळी 5 वाजता सावनी किचनमध्ये आहे. तेव्हा तो म्हणतो, "मामा, अगं मामा, तू एवढं लवकर का उठलेस?" तेव्हा इथे सावनी म्हणत असते, "अरे का म्हणजे काय, तुला शाळेत जायचं आहे ना." तेव्हा इथे आदित्यला सुद्धा आश्चर्य वाटत असतं, कारण याआधी कधीच असं झालेलं नसतं की आदित्यला तयार करण्यासाठी, त्याचा टिफिन तयार करण्यासाठी सावनी सकाळी उठत असते. हे सगळं तिने कधीही केलेलं नसतं, कारण आदित्य हर्षवर्धनच्या घरी गेल्यानंतर हॉस्टेलला असतो आणि त्याच्यानंतरला आदित्य मुक्ताच्या घरी आलेला असतो आणि तेव्हा मुक्ताने सगळं काही त्याचं केलेलं असतं. त्यामुळे इथे सावनीने ही जबाबदारी कधीही पार पडलेली नसते. तेव्हा इथे त्यालासुद्धा आता आश्चर्य वाटतं की मामा आपल्यासाठी 5 वाजता उठले. मुक्ता तिथे येते आणि म्हणते, "आदित्य, तुला माहिती आहे का, अरे आज तुझ्या मम्माने त्यांची झोप सॅक्रिफाईस केली तुझ्यासाठी." कारण त्या म्हणाल्या की माझा आदित्य शाळेत जाणार आहे, मी त्याला माझ्या हातानेच छान नाश्ता आणि त्याचा टिफिन तयार करून देणार आहे. हेल्दी नाश्ता आणि हेल्दी टिफिन, हो की नाही सावनी? आणि तुला माहिती आहे का आदित्य, ते आता रोज सकाळी उठून तुझ्यासाठी तुझा नाश्ता बनवणार, तुझा डबा बनवणार आणि त्याच्यानंतरला तुझा अभ्याससुद्धा त्या स्वतः घेणार आहेत आणि तुला जे हवं नको ते सगळं त्या स्वतः बघणार आहेत, असं स्वतः मला सावनीने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आता तुझ्या मम्माचं जेवढं कौतुक करू ना तेवढं कमीच होणार आहे. तुला माहिती आहे, आज पहिल्यांदा तर 5 वाजता उठल्यात फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. तेव्हा आता तू सुद्धा रेडी हो, नाही तर उशीर होईल ना तुला. तुझी मम्मा आहे किचनमध्ये तुझ्यासाठी ब्रेकफास्ट आणि टिफिन बनवायला. त्यानंतर इथे आता सावनी आदित्यचा टिफिन बनवायला सुरुवात करते. तर इथे मुक्ताने आता स्वतःसाठी, इंद्रासाठी आणि कोमलसाठी, तिघींसाठी छान असा चहा बनवलेला असतो. तर इथे सावनी आता स्वतः किचनमध्ये काम करत असते. तर तिचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. तिला स्वतःच्या मुलासाठी सुद्धा टिफिन बनवायला खूपच जास्त वैताग आलेला असतो. तेव्हा इथे आता मुक्ता चहा घेऊन येते, इंद्रा, कोमल आणि स्वतःसाठी, आणि शांतपणे बसून आता चहा पीत बसते. त्यानंतर इथे इंद्रा म्हणत असते की सुनबाई, अगं बघ जरा तिकडे, म्हणजे मुलांना फक्त जन्म देऊन काही होत नाही, तर मुलांचं संगोपनसुद्धा करता आलं पाहिजे. नाहीतर माझा आदित्य असं बोलून काही होत नाही. त्याच्या जबाबदाऱ्यासुद्धा पूर्ण करता आल्या पाहिजे ना. त्याचा टिफिन बनवणं असू दे, नाहीतर त्याचा ब्रेकफास्ट बनवणं असू दे, त्याला काय हवं नको ते सगळं बघणं असू दे. मुलांच्या या सगळ्या जबाबदाऱ्या आईने पार पाडायच्या असतात, पण ती जबाबदारी आता हिला कळलेली आहे. तर इथे किचनमध्ये काम करत असताना सावनीचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो, कारण ती कधीही लवकर उठत नसते आणि पहिल्यांदा ती 5ला उठलेली असते. त्यानंतर आता इथे टिफिन तयार करत असताना तेवढ्यातच आदित्य आवाज देतो आणि म्हणतो की मम्मा, अगं माझं स्कूल युनिफॉर्म कुठे आहे, माझं युनिफॉर्म दे. तेव्हा इथे आता सावनी पुन्हा त्याला युनिफॉर्म द्यायला जाते, तेव्हासुद्धा वैतागूनच जाते. तेव्हा मुक्ता म्हणत असते, हे बघा तोंड, म्हणजे पहिल्यांदा ती उठली आहे एवढी सकाळी आणि कामं करते आहे, तर तिचं तोंड बघा बघण्यासारखं झालं आहे. तेव्हा सावनी आहे तरी म्हणते, आदित्य काय झालं रे? आदित्य म्हणतो की मामा, अगं स्कूल युनिफॉर्म दे ना. तेव्हा सावनी म्हणते, इथे कपाटामध्ये तर आहे ना, तुला घेता येत नाही का? तेव्हा इथे सावनी आता रागानेच त्याचा युनिफॉर्म काढते आणि बेडवरती टाकून निघून जाते. तेव्हा इथे आदित्यला तिच्या वागण्याचं आश्चर्य वाटतं. त्यानंतर इथे आता सावनी जात असताना मुक्ता म्हणते, सावनी, आदित्यची बॅग भरायची आहे, त्याच्या टाईम टेबलनुसार तुम्ही त्याची जरा बॅग भरून द्या. जरा हळूहळू त्या वह्यांचे आणि पुस्तकांचे कोपरं जरा जपा, नाहीतर दुमडून जातील. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते, देवा, एक दिवस काम करायचं आहे स्वतःच्या मुलासाठी, पण किती जो राग. त्यानंतर इथे सावनी किचनमध्ये येते आणि ब्रेड घेते. ब्रेडला इथे बटर वगैरे ती लावत बसलेली असते. तेवढ्यातच इथे आता मुक्ताने सईची सगळी तयारी केलेली असते. त्यानंतर इथे मुक्ता म्हणते की सई बाळा, अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आणि टिफिन संपूर्ण संपवायचा, असं काळजीने ती सांगत असते. त्यानंतर इथे आता लकीला मुक्ता आवाज देते आणि म्हणते की लकी, अरे मुलांना जरा स्कूल बसपर्यंत सोडशील का? तर इथे सावनी हातामध्ये बॅग देत असते. तेव्हा आदित्य म्हणतो की मम्मा जरा घाल ना पाठीमागे. तेव्हा ती रागानेच घालते आणि म्हणते, हो हो, जा जा आता जा, नाहीतर उशीर होईल. त्यानंतर आदित्य गेल्यानंतर ती आता खुर्चीवरती लगेचच समाधानाने पडते. तेव्हा इथे इंद्रा म्हणत असते की हे काय तोंड केलं आहे, अगं पहिल्यांदा 5 वाजता उठलेस ना, जरा मुलांसाठी केलेस तर जरा आनंदाने कर, एवढं रागारागाने करायची काय गरज आहे? अगं जन्म दिला आहेस ना तू मुलांना,
की फक्त जन्म द्यायचं आणि बाजूला व्हायचं, बाकीचं सगळं करणारी लोकं दुसरी आहेत. माझा आदित्य बोलतेस, मग आदित्यची जबाबदारी पार पाडता येत नाही का तुला? एक दिवस काय लवकर उठलीस तर एवढा तुला त्रास झाला? आता तर उद्यापासून रोज असंच लवकर उठायचं आहे कोमल, आणि आदित्यचा नाश्ता, आदित्यचा टिफिन सगळं काही बनवायचं आहे, त्याची संपूर्ण तयारी करायची आहे. रोज उद्यापासून सकाळी 5 वाजता उठायचं आणि आईची सगळी कर्तव्य पार पाडायची. फक्त तोंडाने आई बोलून जमणार नाही, तर तेही कर्तव्यसुद्धा पूर्ण केली पाहिजे, जबाबदारीसुद्धा पूर्ण केली पाहिजे. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते की सूनबाई, चांगलं हिला धडा शिकवलास, म्हणजे अगं ती तुझी कोण आहे तुला माहिती आहे ना, सवत आहे तुझी, तरीसुद्धा सतत आपली तिच्या मागे पुढे करत असतेस. काय गरज आहे तुला हे सगळं करायची? आज पहिल्यांदा तिने आईची जबाबदारी पार पाडली आणि तुला शहाणपण आले. तेव्हा मुक्ता म्हणते मम्मी, तेव्हा इंद्रा म्हणते मम्मी काय, तिला असाच धडा शिकवायला पाहिजे. तेव्हा इथे मुक्ता म्हणते आपल्याला असं काही करायचं नाही आहे. तेव्हा इंद्रा म्हणते तुझा धडा शिकवला नसतास ना, तर मग मी हातात छडी घेतली असती आणि बसल्यात लाथ तिला मारली असती. तेव्हा इथे मुक्ता म्हणते नाही मम्मी, असं करायचं नाही, आपल्याला टोमणे द्यायचे नाही आहेत. तेव्हा इथे इंद्रा म्हणते नाही नाही नाही, मला जमणार नाही, ती माझ्याच घरामध्ये राहील आणि मी तिला बोलायचं नाही, टोमणे द्यायचे नाही. एक वेळ मी अन्न सोडेन, पण तिला टोमणे मारायचे सोडणार नाही. तेव्हा मुक्ता म्हणते नाही मम्मी, सगळं करायचं आहे आपल्याला, मनामध्ये जेवढं काही आहे तेवढं बोलायचं आहे, पण सगळं प्रेमाने. आदित्यला असं नाही वाटलं पाहिजे की आपण तिच्या मम्मीचा राग करतो. मग त्याला वाटलं की आपण सगळेजण त्याच्या मम्मीचा राग करतो आणि मग तो खूप जास्त चिडचिड करतो आणि मग तो आपल्यावरती सुद्धा रागवतो. त्याच्यामुळे आता आपल्याला सगळं काही बोलायचं आहे सावनीला, पण सगळं काही प्रेमाने. आदित्यला वाटलं पाहिजे की आपण सगळे त्याच्या मम्मीजवळ किती बरं चांगले बोलतोय. तेव्हा इथे इंद्रा म्हणते अच्छा, म्हणजे टोमणे द्यायचे पण गोड गोड बोलून. तेव्हा मुक्ता म्हणते अगदी बरोबर. तेव्हा इथे मुक्ताने छान अशी स्ट्रॅटेजी केलेली असते. त्यानंतर इथे हर्षवर्धनला कळलेलं असतं, म्हणजे मिहिकाने सांगितलेलं असतं की फाईलमधले पेपर्स तिनेच गायब केले होते. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो पण का, हे सगळं करून तुला काय मिळालं? तेव्हा मिहिका म्हणते की समाधान, तुम्ही माझ्याबरोबर जे काही वागले आहेत ना, त्याच्यामुळे आता माझ्याजवळ गमावण्यासारखं असं काही नाही आहे. माझी माणसं माझ्यापासून तुटली आहेत, माझी अशी इज्जतसुद्धा काही राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे आता तुम्हाला बर्बाद केलं ना, तरच मला समाधान भेटणार आहे. तुम्हाला जेव्हा बर्बाद करेन, रस्त्यावरती आणेन ना, तेव्हाच मी स्वस्त बसेल. आणि हे बघा, माझ्याजवळ गमावण्यासारखं आता काही उरलेलं नाही आहे, पण तुमच्याकडे खूप काही आहे. तुमचा बिझनेस आहे, ही प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे हे सगळं तुमच्या हातावरून गेलं, तुम्ही भुकेला लागलात की मग मला आनंद होईल. तेव्हा मिहिका आता हर्षवर्धनला सुनावून चांगलीच तिथून निघालेली असते. तेवढ्यातच हर्षवर्धन तिचा हात पकडतो आणि तिला म्हणत असतो तुझी हिंमत कशी झाली गं हे सगळं करायची? तुला माहिती आहे ना तुझ्या जिजूची काय अवस्था करून ठेवली होती मी, त्याची मुलगी, तिचा मुलगा, बायको सगळ्यांना दूर केलं होतं आणि आता शेवटीला अजूनही तो मुलासाठी तडफडतोय, हे तर तुला माहिती आहे ना. तेव्हा इथे मिहिका म्हणते सोडा मला, तुम्ही पुन्हा माझ्या अंगाशी येण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही आहे. आणि ती जोरदार हर्षवर्धनच्या कानाखाली देते आणि म्हणते की हे शेवटचं सांगते तुम्हाला, पुन्हा माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर महिला मुक्ती मोर्चावाले आहेत ना, त्यांना बोलवेन आणि तुमच्या तोंडाला काळं फासायला सांगेन आणि धिंड काढायला सांगेन तुमची. शेवटचं सांगते तुम्हाला. तर इथे आता सगळेजण कोळी कुटुंब इथे कॅरम खेळायला बसलेले असतात आणि सावनी किचनमध्ये काम करत असते. तेव्हा इथे मुक्ता आता कोमलला खुणावते. तेव्हा कोमल म्हणते की चला चला सगळ्यांनी आता आदित्यच्या मामासाठी टाळ्या वाजवा. तेव्हा सगळेजण आता सावनीसाठी टाळ्या वाजवायला लागतात. सावनीला सुद्धा आश्चर्य वाटत असतं. तेवढ्यातच तिथे लकी येतो आणि म्हणतो अरे थांबा थांबा, काय झालं तरी काय एवढं, सगळेजण का टाळ्या वाजवत आहे? तेव्हा कोमल म्हणते अरे लकी दादा, तुला माहिती नाही आहे का, आज आपल्या आदित्यच्या मामाने सकाळी लवकर उठून त्याच्यासाठी ब्रेकफास्ट बनवला, त्याच्यासाठी टिफिन बनवला आणि तुला माहिती आहे का त्याचा अभ्याससुद्धा घेतला. म्हणजे एवढी सगळी कामं केली आहेत ना सकाळपासून, मग सगळेजण कौतुक करतायत टाळ्या वाजवून. तेव्हा इथे आदित्य म्हणतो की आज माझ्या मामाचं सगळेजणच कौतुक करतायत, आज कुणीही राग करत नाही आहे, मला तर खूप जास्त छान वाटतंय. तेव्हा इथे मुक्ता आपल्या मनामध्ये म्हणत असते की आदित्य, तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू मला कायम ठेवायचं आहे आणि ते मी कायम ठेवणार असं मी तुला प्रॉमिस करते. त्यासाठी मला वाटेल ते करायला लागलं तरीसुद्धा चालेल. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आदित्य सावनीला म्हणत असतो की मम्मा, मला आहे ना तिला माझ्या मामाने बनवलेलं काहीतरी खायला द्यायचं आहे, तू बनवशील ना आमच्यासाठी? तेव्हा इथे सावनी म्हणते हो बनवेन ना. तर मुक्ता म्हणत असते की सावनी, अहो तुमच्या मुलांच्या आनंदामध्ये तुम्ही आनंद मांडला पाहिजे आणि जर तुम्हाला हे नाही जमलं ना, तर मी आदित्यला दूर कुठेतरी घेऊन जाईल. तर इथे मुक्ता आता सागरच्या डोक्यावरती पाणी टाकते.
तेव्हा इथे सागरसुद्धा तिच्यावरती पाणी टाकतो. तेव्हा इथे आता सागर आरशामध्ये बघतो मुक्ताला आणि तो जाऊन म्हणतो की तुम्ही अगदी बरोबर बोलताय, म्हणजे मी भिजल्यानंतर खूपच जास्त क्यूट दिसतो. तेव्हा मुक्ता म्हणते नाही नाही, मी ते खोटं बोलले होते, तुम्ही मला कमी भिजवावं ना म्हणून. तेव्हा इथे मुक्ता आणि सागर दोघंजण एकमेकांची मस्करी करत असतात.